नमस्कार मंडळी, डिंपल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि चवीलाही छान लागणारे टोमॅटो स्टिक्स, तेही गव्हाच्या पिठापासून. बनवायलाही अगदी सोपे आहेत आणि कमी साहित्यात बनवून होतात. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो स्टिक्स बनवण्यासाठी इथे मी 3 टोमॅटो स्वच्छ धुवून बिया काढून कट करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत. आता याची आपण प्युरी करून घेऊ. टोमॅटो प्युरी तयार आहे. आता आपण लगेचच टोमॅटो स्टिक्स बनवायला घेऊ. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. सेम वाटीच्या प्रमाणाने अर्धा वाटी रवा घेतला आहे. त्याचसोबत 1 चमचा जिरे, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि टोमॅटो प्युरी घालून पीठ मळून घ्यायचे आहे. आता इथे एक्स्ट्रा असे पाणी वापरून हे पीठ मळण्याची काहीही गरज नाही. आपल्याला टोमॅटो प्युरीमध्येच हे पीठ मळून घ्यायचे आहे. पुरी किंवा चपातीसाठी जसे आपण पीठ मळतो तसेच सेम टोमॅटो स्टिकसाठीही पीठ मळून घ्यायचे आहे. टोमॅटो स्टिकचे पीठ तयार आहे. आता हे 15 मिनिटसाठी झाकून ठेवू, म्हणजे कणिक छान मुरली जाईल. पंधरा मिनिट नंतर कणिक छान मुरली गेली आहे. आता अशा पद्धतीने याचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. आपण नेहमी चपातीसाठी गोळे करतो सेम तसेच या पिठाचेही करून घ्यायचे आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने गोळ्याला दोन्ही बाजूनी गव्हाचे पीठ लावून चपाती लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी चपाती लाटून घेतली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने याचे आपल्याला लांबट आकाराचे स्टिक्स कापून घ्यायचे आहेत. एकदम छान अशा आकारामध्ये आपले सगळे स्टिक्स कापून तयार आहेत. आता हे आपण तळून घेऊ. स्टिक तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवले आहे. तेल गरम झाले की स्टिक सोडून दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सोनेरी रंगावर सगळ्या स्टिक्स तळून घ्यायच्या आहेत. सारख्याच पद्धतीने मी बाकीचेही टोमॅटो स्टिक्स करून घेतले आहेत. इथे तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत असे हे स्टिक्स झाले आहेत. एकदम मस्त परफेक्ट आणि कुरकुरीत असे टोमॅटो स्टिक्स तयार आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा टेस्टी आणि कुरकुरीत स्नॅक घरच्यांसाठी नक्की बनवून बघा. आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.